आक्रामक नेता के रूप में पहचाने जाने वाले ठाकरे गुट के भास्कर जाधव ने मानसून सत्र को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने आज मीडिया के सामने स्वीकार किया है कि इस अधिवेशन के माध्यम से हम सामान्य जनता को न्याय देने में नाकाम रहे हैं। उन्होंने यह भी कहा कि इस पूरे सत्र में किसान, कर्मचारी, छात्र, लाड़की बहन जैसे कई मुद्दों के साथ हम न्याय नहीं कर सके। विधिमंडळाच्या अधिवेशनामधून तुम्ही काय मिळवलं, कशा पद्धतीने जाताय, गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवानंतर आज विधिमंडळातून बाहेर जाताना मनाला असंख्य वेदना होते। ज्या न्यायाकरता, ज्या नियमाकरता, ज्या प्रथेकरता, परंपरेकरता आम्ही सातत्याने संघर्ष करत आलो, सभागृहातलं काम हे नियमानं चालावं याच्याकरता म्हणून आम्ही संघर्ष करत आलो। या सभागृहामध्ये आणि या विधिमंडळाच्या आवारामध्ये एकंदरीत रेल्वे स्टेशनचं स्वरूप जे आलेलं असतं, त्यातून काहीतरी एखादा दुर्दैवी प्रसंग, काहीतरी एखादा वाईट प्रसंग घडेल हे सातत्यानं सभागृहामध्ये मी मांडत आलो। परंतु आता आपण बघितलं असेल, या अधिवेशनामध्ये कुठलाही तांत्रिक मुद्दा मी उपस्थित केला नाही। इतकी प्रचंड गर्दी, हा आता ज्या ठिकाणी माझा बाईट घेत आहे त्या पायऱ्या म्हणजे सेल्फी पॉईंट झालाय, पण तोही मुद्दा आपण उपस्थित केला नाही। आणि शेवटी त्याचं पर्यावसन जे व्हायचं त्याच्यामध्ये झालं, मारामारीमध्येच झालं। आणि म्हणून हे सगळं आहे हे अतिशय आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेला, इभ्रतीला आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत वैभवाला साजेसच चालावं आणि ते टिकावं याकरता आम्ही संघर्ष केला। परंतु आज इतके वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी मला सभागृहामध्ये माफी मागून जावं लागतंय, याचं मला दुःख आहे। आणि ते माफी मागून माझं वैयक्तिक झालं, परंतु या संपूर्ण अधिवेशनमध्ये आम्ही ना शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना कामगारांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना विद्यार्थ्यांच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो, ना लाडक्या बहिणींच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो, ना आशा वर्कर यांच्या पत्रामध्ये काय आम्ही टाकू शकलो, ना अंगणवाडी सेविकांच्या आणि मदतनीसच्या पत्रामध्ये काय टाकू शकलो। NRHMचे लोक की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं होतं आणि आता त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आहे, त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काय टाकू शकलो। पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या मुलांच्यावर सरकारच्या बदललेल्या परिपत्रकामुळं जो अन्याय होतोय त्यांच्या पत्रामध्ये आम्ही काही टाकू शकलो नाही। त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या पत्रामध्ये आम्ही काही टाकू शकलो नाही, कारण हे अधिवेशन लोकाला न्याय देण्याकरता म्हणून आम्ही प्रयत्न केला, पण दुर्दैवानं त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही। याच्या वेदना मनामध्ये घेऊन मी जातो।